आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी मनसे नेते गजानन काळेजी आहेत. काळेजी, खरं तर तुमचं टीव्ही 9 मध्ये स्वागत आहे. सध्या हा निवडणुकीचे वारी नोव्हेंबर भाऊ लागलेले आहे. मनसेची रणनीती कशी असणार आहे? खरं तर 111 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे, तर मनसेचे किती उमेदवार रिंगणात असणार आहे नोव्हेंबर महानगरपालिकेसाठी? नाही, मुळात खरं म्हणजे तर गेल्या काही दिवसांपासून ज्याची प्रतीक्षा संपूर्ण महाराष्ट्र आणि या महाराष्ट्रातलं प्रत्येक मराठी मन आणि मराठी माणूस करत होता, तो क्षण आला आणि उद्धव साहेब असतील, सन्माननीय राजसाहेब असतील, या ठाकरे बंधूंची युती झाली आणि सर्व महाराष्ट्र यांच्या मागे एकवटलेला आज आपल्या सगळ्या महाराष्ट्रात हे चित्र आहे. त्याचे परिणाम नवी मुंबई महानगरपालिका असेल, मुंबई असेल, ठाणे असेल, कल्याण असेल, या सर्व महापालिकांमध्ये होणार आहे. आणि नवी मुंबईत सुद्धा आम्हाला नक्की सांगायला आनंद वाटतो की उद्धव साहेब ठाकरे यांची शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांची सुद्धा युती झालेली आहे. त्या संदर्भातल्या एक 4 ते 5 बैठका चर्चा जागांसंदर्भातल्या आमच्या पूर्ण झालेल्या आहेत. 101 जागांवरती आतापर्यंत आमचं एकमत झालेलं आहे. त्यात राष्ट्रवादी, शरद पवार गट असेल, काँग्रेस बरोबर आमचं बोलणं चाललंय. पण एवढं निश्चित की महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना म्हणून आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक ही एकत्र लढवत आहोत. खरं तर आपण किती जागा लढवणार आहे मनसे नवी मुंबई महानगरपालिकेसाठी? नाही, आम्ही खरं म्हणजे आमच्याकडे संपूर्ण 111 पैकी 111 जागांसाठी अर्ज आले. त्याचे आम्ही स्क्रुटिनी करून 82 जागा लढवण्याचं निश्चित केलं होतं ज्यावेळी आम्ही स्वतः स्वतंत्र होतो. पण 49 जागा अशा आहेत की ज्या आम्ही लढवल्या पाहिजेत. त्यातल्या एक 30 ते 40, 25 जागा तरी आम्हाला ह्या चर्चेअंती मिळतील अशी आमची अपेक्षा आहे. पुढच्या आज उद्यामध्ये हे सगळं कंप्लीट होईल, कारण पुढचे 2च दिवस खरं म्हणजे निवडणुकीचे फॉर्म भरायचे राहिलेले आहे. काही जागांवरती रस्सीकेस आहे जिथे त्यांचे उमेदवार तुल्यबळ आहे, काही जागांवरती आमचे उमेदवार तुल्यबळ आहेत. मला स्वतः इथे विधानसभेला एक 18-20 हजार मतदान होतं. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत काही रस्सीखेच सुरू आहे नक्की काही जागांवरती. पण याचे निर्णय सुद्धा आज रात्रीपर्यंत मला वाटतं पूर्ण होतील. फक्त ही लढाई लढत असताना आज ज्या पद्धतीने शिंदे गट आणि भारतीय जनता पक्ष असेल, काही दिवसांपूर्वी इथले एक मोठे नेते, मंत्र्यांचे सुपुत्र दुसऱ्या पक्षात गेले, मला नवी मुंबईचा विकास करायचा हे सांगून, आणि नवी मुंबईचा विकास सांगून दुसऱ्या पक्षातून निवडणूक लढवली, निवडणुकीला पराभूत झाले. सोबत बीजेपीचे 40 नगरसेवक घेऊन गेले. परत ते 40 नगरसेवक आज भारतीय जनता पक्षात आले आणि हे महाशय सुद्धा आज भारतीय जनता पक्षात आले. आता स्वतःचा विकास करायसाठी भाजपात आलेत की परत नवी मुंबईचा विकास करायचं त्यांना स्वप्न पडलं, मला कल्पना नाहीये. पण जे पक्ष बदलू, मग ते भारतीय जनता पक्षातले असतील किंवा शिंदे सेनेतले गद्दार असतील, यांना निवडणुकीला पाडा हेच आमचं समीकरण असणार आहे. आणि चांगले सुशिक्षित उमेदवार, नौके उमेदवार, ज्यांना इथे काम करायची इच्छा आहे, ज्यांना नवी मुंबईमध्ये एक विजन घेऊन जायचंय, असे निष्ठावंत उमेदवार, कुठल्याही पक्षातून आयात केलेले उमेदवार शिवसेना किंवा मनसेचे नसतील, एवढं मी नवी मुंबईकरांना सांगू इच्छितो. खरं तर आपल्यासोबत यावेळी काँग्रेस लढणार आहे का महाविकास आघाडीमध्ये नवी मुंबई महानगरपालिकेसाठी? काँग्रेस बरोबर आमची चर्चा सुरू आहे. राष्ट्रवादी, शरद पवार गटांबरोबरच्या चर्चा मात्र पुढच्या काही दिवसात ते फायनल होईल, आज उद्यामध्ये. काँग्रेस बरोबर चर्चा आहे. काही जागांवरती त्यांनी सुद्धा मागणी केली. तिथे उभाटाचे काही उमेदवार आहे, काही राष्ट्रवादीचे आहे, काही मनसेचे. पण त्यातून पण आमचा प्रयत्न आहे भारतीय जनता पक्षाच्या विरोधात जे जे राजकीय पक्ष असतील आणि त्यांची जर आघाडी नवी मुंबईत होणार असेल तर त्या सर्व पक्षांचं आमच्या आघाडीमध्ये सर्वतोपरी हार्दिक स्वागत आहे. एक शेवटचा प्रश्न काढायची, काय वाटतं मग नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये महापौर कोणत्या पक्षाचा? महापौर मुंबईत जसं ठाकरेंचं बसणार आहे त्याच पद्धतीने नवी मुंबईत सुद्धा भाईगिरी संपेल आणि दादाची दादागिरी संपेल आणि भाऊची भाऊगिरी सुद्धा चालणार नाही. यावेळी नवी मुंबईत फक्त ठाकरेगिरी आणि ठाकरे ब्रँड चालेल आणि ठाकरेंचाच महापौर नवी मुंबई महानगरपालिकेचा महापौर होईल. धन्यवाद. खरं तर आपल्यासोबत हे होते मनसे नेते गजानन काळे यांची अशी प्रतिक्रिया आहे की यावेळी ठाकरेंचाच महापौर नवी मुंबईमध्ये बसेल, असं त्यांनी मोठं वक्तव्य केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्र सह मी रवी कराड, टीव्ही 9 मराठी, नवी मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टीव्ही 9 मराठी, एकमेव.